बेटा माझ्याकडे ना का हँडसम मुलाचा फोटो आहे अँड आय वॉन्ट यू टू सी इट प्लीज. अँडीचं आणि माझं आज इतकंच ठरलं होतं की पळून जायचं, पण मी त्याला आज पळून जाताना सांगणार आहे की चल मेरे फिरंगी शादी करते है. आशुदी इंडियाला गेली होती, तिथून ती अजून परत आलेली नाहीये. तू तुझी एक मुलगी ऑलरेडी गमावलीयस मामा, आता तुला दुसरी पण मुलगी गमावण्याची इच्छा. शमी तुझ्यासाठी या जगात कोणीतरी बनवलं गेलंय, त्याचं प्रेम या सगळ्यांहून वेगळं असावं. कोण असेल तो? आत्ता कुठे असेल? या शमिका राजे. या स्पीकिंग. कोण बोलतंय? हाय, अजय. अजय? डिटेक्टिव्ह अजय. डिटेक्टिव्ह अजय? हॅलो. आपण बिझी आहात का? नाही, बोला ना. काय झालं? तुमच्या बहिणीच्या गूढ मृत्यूचं रहस्य उलगडणारे काही पुरावे माझ्याकडे आहेत. कोण आहे तो? कसं आहे मॅडम, सगळ्याच गोष्टी फोनवर बोलता येत नाही. मी हाही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की आम्ही त्या मुलाविषयी माहिती काढत आहोत. त्याच्यामुळे तुमच्या बहिणीची आज ही अवस्था झाली आहे. मॅडम, जोपर्यंत आपण समोरासमोर बसून बोलत नाही तोपर्यंत काही साध्य होणार नाही. हो, पण त्याकरता तुम्हाला इंडियात यावं लागेल. विचार करा आणि मला कळवा. बाय. हॅलो. इंडिया? हॅलो सर, कुठे आहात? डेलिगेट्स ऑफिसला पोहोचलेत. तुम्ही लवकरात लवकर पोहोचा प्लीज. ओके. माई बोल. नाही म्हणजे मला तसं काही बोलायचं नाहीये, पण अगं ओळखते मी तुला. तू ही जी काय रेंगाळतेस मला माहिती आहे तुला काहीतरी म्हणायचंय. बोल काय? मॅडम, हे सगळं काय चाललंय? योग्य वेळ आली की कळेल तुला. तशा बऱ्याच गोष्टी योग्य वेळेच्या आधीच घडतायत ना. शमिकाचं लग्न रियाच्या आधी? माई, रियाचं लग्न? रियाचं काय चाललंय पाहतेस ना तू त्या अँडी बरोबर. ब्रेकअप काय, पॅचअप काय, रमेश. म्हणून शमिकाला पुढे करायचं. पुढे करायचं म्हणजे? अगं एखाद्या संकटासमोर किंवा शिक्षा म्हणून तिला पुढे करत नाहीये. माई, खरं सांगू का, अगं नीनाच्या घरी माझी कुठलीही लेक गेली ना तरी ती सुखी होईल. आणि मला वाटतं शमीनी सुखी व्हा. आशुदी, तुझी अशी अवस्था झाली नसती जर तू इंडियालाच गेली नसतीस. तुला नाही माहिती, त्या काळात मला सतत तुझी आठवण यायची. मनाला कसल्या तरी निगेटिव्ह वाइब्स मिळत होत्या. तुझ्या ईमेल्सही कमी होत गेल्या होत्या. मामा म्हणायची तू अभ्यासात बिझी असशील, पण आतला आवाज काहीतरी वेगळंच सांगत होता. तेव्हाच जर तुझ्याशी कॉन्टॅक्ट केला असता ना, तर आज ही अशी डिटेक्टिव्हची मदत नसती घ्यावी लागली. काय झालं होतं ग नेमकं? खूप त्रास दिला का ग त्या मुलाने तुला?
शेवटच्या क्षणाला माझी आठवण आली होती का ग? प्रेमात पडणं खूप सुंदर असतं, तू नेहमी म्हणायचीस. पण मग सुंदर प्रेमाचं हे कुठलं रूप अश्वती? बाबा कायम म्हणायचे, तुम्हाला ज्या दिवशी तुमचं खरं प्रेम मिळतं आयुष्य सुरेख होऊन जातं. पण मी जे काही पाहतेय मला असं प्रेम नकोय अश्वती. एक प्रेम तुझं पाहिलं आणि दुसरं रियाचं. आणि माई खरं सांगायचं तर रियाबद्दल मला खात्रीच वाटत नाही. ती नीनाच्या घरात टिकेल नाही टिकणार. जय आणि तिची पत्रिका पण जुळत नाही, पण शमिका आणि जयची पत्रिका उत्तम जुळते. आय एम शुअर त्यांची मनं पण जुळतील. ठीक आहे, ठीक आहे मग. पण ती पोर काय म्हणते? मॅडम तिच्या मनात नसेल तर? आणि मला काय वाटतं माहितीये, अश्विनीला 1 वर्ष तरी पूर्ण होईल. माई म्हणून काही वय थांबत नाही ना. गुरुजींनी सांगितलंय शमिकाचं लग्न 23व्या वर्षाच्या आत व्हायलाच पाहिजे. रियाला जे मिळालंय ते खरंच खरं प्रेम आहे का ग? रिया, मम्मा, मी कधी येणार नाही आता तुझ्यासोबत. आणि मी तुला सोडणार नाही अशी तशी. जस्ट वेट अँड वॉच. I'll teach you a lesson. I'll show you. Riya? Shabi. Riya, what are you doing? I'll show him. I'll definitely show him. रिया म्हणजे काय वाटली ग त्याला? I'm gonna give him a lesson, okay? अगं काय झालं रिया? शांत हो, शांत हो. आणि काय झालं सांग मला, काय झालं? अँडी, त्याला माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं शबी. मला म्हणाला आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर मॅरेज अँड ऑल. लग्न करायला तयार नाहीये तो आणि मला फिरवायला तयार आहे का तो? तरी मी तुला आधीच म्हटलं होतं ना रिया. कधी बोलली होतीस का लग्नाचं तू त्याच्याशी? हो, पण आज मी बोलले ना त्याच्याशी लग्नाचं. शबी तू मला सांग, लग्न करायला काय लागतं का? Just 2 rings, that's it. त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी मी या 2 डायमंड रिंग्स बनवून आणल्या ना ग शबी. And he said no. अगं मला वेळ दे, मी आता नाही लग्न करू शकत तुझ्याशी. तू अशी कशी अचानक लग्न करायला निघालीस म्हणाला मला तो. शबी मला म्हणाला की मी त्याच्यासमोर वेडिंग गाऊन घालून गेले ना तेव्हाच त्याला डाऊट आला, तेव्हाच तो मला विचारणार होता. पण मीच त्याला काय केली, लवकर चर्च मध्ये चल म्हणून. ते बरं ऐकलं त्याने माझं. बस बस बस, आता रडू नको. आता रडून आंटी परत येणार आहे का? त्याचं नाव पण घेऊ नकोस तू माझ्या समोर. अगं शमी, तू मला म्हणाली होती सकाळी की पळून जाऊन लग्न करू नकोस म्हणून. यू आर राईट. ते नाही ऐकलं तुझं आणि गेले पळून. अगं तुला कोणी डम करू शकता? कारण मुळात तू डम आहेस. हाऊ कुड तू त्या मुलाबरोबर पळून चालली होतीस? तू हे घर सोडून पळून चालली होतीस? अगं तुला काही लाज लज्जा आहे की नाही? तुला
माझा विचार केलास तू? शमिकाचा विचार केलास? हाऊ कुड यू? यू गोइंग टू पे फॉर दिस नाउ? मम्मा प्लीज शांत हो. हे बघ, आपण शमिका. आतमध्ये जाऊन बोलू प्लीज. शमिका तू यात पडू नकोस. ही मुलगी काय करणार होती तुझ्या लक्षात येत आहे का? मम्मा. आय एम नॉट गोइंग टू लीव्ह हर. शी इज गोइंग टू बाजूला हो. मम्मा शांत हो. रिया आत जा. हे बघ मम्मा. तू तिला पाठीशी घालू नकोस. मम्मा आपण आतमध्ये जाऊन बोलू प्लीज. रिया आत जा. हाऊ कुड यू? हाऊ कुड रिया. यू डू दिस? मम्मा आतमध्ये बोलू. चल चल लवकर. ही शमिका हिचीच बहीण आहे ना, पण हिची मॅच्युरिटी बघ. अगं हिची मॅच्युरिटी कधी घेणार तू? ओके ओके आय विल मॅनेज दिस. तू टेन्शन घ्यायची काही एक गरज नाही. Yeah, I'm going to slap you now. माझी प्रियाला प्रीत कळेना. अगं बाई काय झालं बाळाला? अजिबात जवळ घेऊ नकोस तिला. आपण पॅम्पर करतो ना म्हणून 5 शेफारून गेली आहे ती. मॅडम झालं तरी काय? माई काय सांगून गेली होती ही? मैत्रिणीकडे चालली हो ना? विचार तिला. अगं त्या अँडी बरोबर पळून चालली होती. तिचं ड्रेस बघ, वेडिंग गाऊन घातलाय. अगं स्वतःच्या पैशाने 2 हिऱ्याच्या अंगठ्या पण घेतल्या. काय करी या? लग्न करत होतीस ना अँडीशी, मग त्या मुलाकडे एक अंगठी घ्यायला पण पैसे नाहीत? Come on, Mom. Take it chill, okay? Oh, just shut up. माझ्याच लाडामुळे वाया गेलीस तू. प्रत्येक वेळेला चुकीचं वागतेस आणि मग हे वाक्य चिटकवतेस. Enough. Now no mobiles, no late nights. You are grounded, Miss Ria. Mom, just listen, Mom. Now you listen to me, Ria. आता मी काय सांगते ते ऐक. You take a chill pill. अगं ही शमिका बघ. कोण म्हणेल तू हिची मोठी बहीणच म्हणून? काहीतरी शिक हिच्याकडून. मॅडम मला वाटतं राहू दे आता. आई काय राहू दे सांग ना मला. अगं माई मुलगी कशी वागते बघतेस ना तू. मला सांग प्रत्येक मूल काय पोटातून शिकून येतं? आपल्या आसपास काय माणसं आहेत ती कशी वागतात याच्यातनं काही शिकायला नको? ही शमिका हिचीच बहीण आहे ना, पण हिची मॅच्युरिटी बघ. अगं हिची मॅच्युरिटी कधी घेणार तू? Okay, okay. I will manage this. तू टेन्शन घ्यायची काही एक गरज नाही. Yeah, I'm going to slap you now. मम्मा प्लीज शांत हो. आपण नंतर बोलू तिच्याशी. नाही, शांत. मम्मा प्लीज आपण आतमध्ये जाऊन बोलूयात. चल. रिओ आईशी असं वागतात का? मग ती कशी बोलली मला? मला नाही आवडत असं मला कोणी बोललेलं. I just hate it. रिओ अगं असं नाही वागू. ऐक बाळा. मम्मा रियाच्या उलट बोलण्याने ना पार डोकं फिरलंय माझं. आय अंडरस्टँड मम्मा. लुक आपण तिला शांतपणे नंतर समजावून सांगूया. रमेश पण एक सांगू, आय थिंक आत्ता तिला सपोर्टची गरज होती. आय मीन म्हणजे मला असं वाटतं जेव्हा एखादा माणूस चुकतो आणि त्याला त्याची चूक रिअलाइज होते ना, तेव्हा त्याला सांभाळून घेण्याची गरज असते. तेव्हाच जर त्याला असं आपण म्हटलं की हे तुझ्यामुळे झालं, तर मग मात्र तो बिथरतो नाही का? किती अनिरुद्ध सारखी बोलतेस का? तो असंच बोलायचं. एक गोष्ट मात्र नक्की, प्रत्येक गोष्ट शिकवता येत नाही, ती रक्तात असावी लागते. माय स्वीट ममा. खरंय, आई आहे ना मी. मुलं चुकीची वागली की मग मनस्ताप होतोच. मग त्यावेळेला रॅशनली काहीच विचार करता येत नाही. माझी चिडचिड होते. मुलांची पण गंमत असते नाही, कसंही वागतात आपल्या आई वडिलांबरोबर. पण आई वडिलांकडे काही पर्यायच नसतो बघ. त्यांना हाच विचार करावा लागतो की असू दे, काही झालं तरी आपलीच मुलं. ममा आय एम सॉरी. का ग? नाही, मगाशी खूप उलट सुलट बोलले ना तुला काहीतरी.
तुमच्या बहिणीच्या गूढ मृत्यूचं रहस्य उलगडणारे काही पुरावे माझ्याकडे आहेत. मी हाही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की आम्ही त्या मुलाविषयी माहिती काढत आहोत. त्याच्यामुळे तुमच्या बहिणीची आज ही अवस्था झाली आहे. हो, पण त्याकरता तुम्हाला इंडियात यावं लागेल. मामा, मी इंडियाला जायला तयार आहे. आर यू सिरियस? नाही, तू मला बरं वाटावं म्हणून बोलतेस ना? तसं समज मामा. आणि मुलगा कोण आहे, कसा आहे, एकदा बघायला काय हरकत आहे? एक्झॅक्टली, दॅट इज व्हॉट आय वाज ट्राइंग टू टेल यू. सुपर्ब. मी लगेच निनाला कळवते, निघायची तयारी करते आणि आधी माईला सांगते तयारी करायला. हां मामा, हा रियाला माफ करशील ना? मी इंडियाला जाते. त्या सगळ्या जागांवर मी जाणार आहे जिथे तू गेली होतीस, कारण मला काहीतरी कळलंय. माझी प्रियाला प्रीत कळेना. रियू, ए रियू, अगं ऐक ना. परवा ना मी तुझा खण आवरत होते तेव्हा मला एक गंमत सापडली. एका लहान मुलीचे लहानपणीचे फोटो सापडले. असा सिंड्रेलाचा झगा आणि बूट हरवला म्हणून कासावीस झालेली आमची सुंदर सुंदर सिंड्रेला. मी ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता आणि एके वर्षी मी क्वीन एलिझाबेथ झाले होते. आताही तू क्वीनच आहेस ग. तेव्हाही तू असेच राजकुमारीचे रोल्स करायचीस. आमच्यासाठी तू राजकुमारीच होतीस. होते, आता नाही राहिले. आता सुद्धा आमच्यासाठी तू क्वीनच आहेस. पण स्वतःसाठी तू तशी आहेस का याचा विचार कर. अगं कोण कुठला तो अँडी? ना त्याच्या आईचा पत्ता, ना त्याच्या वडिलांचा पत्ता, ना संस्कारांचा पत्ता. तू इतकी सुंदर, इतकी छान. अगं तुझा शब्द आम्ही कधी खाली पडू दिला नाही. आणि कसा वागवतो तो तुला. येस, यू आर राईट. हाऊ डेअर ही. मी प्रिन्सेस होते ग. आणि आताही तू प्रिन्सेसच आहेस. फक्त आम्हाला इतकंच वाटतं की तुला कोणीतरी रुबाबदार, देखणा राजा मिळावा, ज्याला तुझ्या गुणाची, वैभवाची, रूपाची कदर असेल असा. म्हणजे जसा तुझ्या मम्माला डॅडी भेटला तसा.
इथे नाही, कुठेतरी दूर दूर परदेशात, इंडियात. तू सुद्धा येशील का आमच्या बरोबर इंडियात? दृष्ट लागण्यासारखं होतं ग आपलं नातं, आणि लागलीच दृष्ट. आशुदी, मी इंडियाला जाते. त्या सगळ्या जागांवर मी जाणार आहे जिथे तू गेली होतीस, कारण मला काहीतरी कळलंय तुझ्या अशा अचानक निघून जाण्याविषयी. भारतात गेल्यावर मी एक गोष्ट नक्की शोधीन, तो कोण होता ज्याने माझ्या बहिणीची ही अशी अवस्था केली. त्याला मी सुखाने जगू देणार नाही आणि शांतपणे मरूही देणार नाही. मला नक्की माहिती नाहीये ग मी काय करीन, पण त्याला किमान एवढं जरूर विचारेन, तू माझ्या बहिणीशी असं का वागलास. अर्थात आता मी काहीही केलं तरी तू परत येणार नाहीयेस ना अश्रुती. मिस यू सो मच.